बर त्याच्यामध्ये कोण होते बरं सांगा कोण होते शंकराबाजी पिसे यांनी कशाचा शोध लावला होता खरे वजन माप करणारे यंत्र बघा त्या पाठामध्ये एक उपक्रम आहे आम्हाला की काय करायचे आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंचं वजन करायचं आता याला काय म्हणायचं बरं तराजू सगळ्यांचं लक्ष आहे काय करायचं याला तराजू याला काय वर करायचं वजन माप मोजायचं सगळ्यात महत्त्वाचा या तराजूचा वापर कशासाठी आहे वजन माप करण्यासाठी बघा आता आपण बघतो दुकानामध्ये सध्या हे तराजू नाहीये मग कसे तराजू आहेत कसे तराजू सगळे लाईट वरचे डिजिटल आले की नाही त्याच्यावर नुसते आकडे दिसतात आपल्याला आता याचं आपण बघणार आहे याला वजन माप कसं करायचं आता त्याच्यासाठी आपल्याला याची गरज असते सांगा बरं हे किती किलोचं माप आहे 1 किलो म्हणजे किती ग्रॅम 1000 चला सांगा याचं वजन किती आहे 500 ग्रॅम आहे चला हे सांगा किती आहे 200 ग्रॅम आणि हे किती आहे सांगा 50 ग्रॅम हे दोन्ही मिळून किती होईल बरं पाव ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पाव किलो म्हणजे किती ग्रॅम हे 250 किती झाले 250 हा हेच मला विचारायचं होतं हे किती आहे बरं 500 ग्रॅम म्हणजे किती किलो अर्धा किलो आता मी हे 500 आणि 250 म्हणले किती झालं बरं वजन पाव किलो म्हणजे किती ग्रॅम 750 ग्रॅम बरोबर आहे आता आपण याला वजन माप करणार आहे चला 1 किलोचं माप इथे ठेव आणि तू डाळ टाकायची आता या मापा एवढी 1 किलो पटपट काय मोजतोय आपण काय मोजतोय सांगा काय आहे डाळ कशाची डाळ आहे रे तुरीची डाळ आहे हो की नाही आपल्याला किती मोजायची 1 किलो बघा झाली का नाही टाका भरतीये का म्हणजे याच्यात बसती का नाही आपल्याकडं अर्धा किलोचं माप पण आहे ना अर्धा किलोचे माप किती टाकावे लागतील म्हणजे 1 किलो होईल 2 वेळ मग आपण हे जर पारड्यामध्ये बसत नाही तर आपण त्याला असं ठेवूया बघा आता याच्यात बस बघूयात अंदाज आपण नाहीये तरी पण जास्तच अर्धा किलो डाळ जास्त आहे म्हणजे मुद्दाम आपल्याला आज हे वजन माप प्रत्यक्ष तराजूने बघायचंय की खोटं वजन माप आपण असं करत राहायचं दुकानदार भाजीवाले असे मोजतात का बघा 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 वर तुम्ही कुठं बघताय बघा आता याच्यातली डाळ ही बरोबर किती किलो झाली आता ही किती किलो झाली अर्धा किलो बरोबर डाळ झाली आता बघा आता अरे ही पण अर्धा किलोच आहे हा सांगा हा मी वर पकडलंय आता ही बघा म्हणजे तराजू कसं पकडायला पाहिजे लक्षात आलं तुमच्या म्हणजे माप मोजताना कुठं बघायचं अशी फसवणूक आपली होऊ शकते म्हणून वजन माप काटा असा बघितला पाहिजे तर आपल्याला वजन बरोबर मिळाले की नाही ते कळणार आहे बरोबर आहे झाले म्हणजे हे तांदूळ किती आहेत आता 50 ग्रॅम बघा या पद्धतीने आपल्याला कोणतंही माप कळायला पाहिजे भाजीचं असेल किलो असेल किलो म्हटलं की जर त्यांच्याकडे किलो नसेल तर आणि 500 ग्रॅम असेल त्याने किती दिले पाहिजे या मापाने 2 वेळेस दिलं पाहिजे पाऊण किलो घ्यायचं म्हटलं की बरोबर किती ग्रॅम माप पाहिजे आपल्याला पाऊण किलो म्हटल्यावर 750 हे 500 हे 200 आणि हे 50 असं मिळून ठेवून मग त्याचं माप केलं तर पाऊण किलो होणार आहे हे जर ठेवलं तर किती मिळणार आहे 1 किलोचं माप बरोबर आहे असं आपल्याला वजन माप त्यामध्ये त्रुटी म्हणजे त्यामध्ये फसवणूक कशी होऊ शकते हे पण आपल्याला कळायला पाहिजे यासाठी आपल्याला प्रत्यक्ष वजन माप आपण पाहिजे छान कळाले आता